नवीन वर्षातील पहिला धक्का 1 जानेवारीपासून 3 प्रकारचे बँक खाते बंद होणार. आरबीआयचा मोठा निर्णय. कारण समोर भारतीय रिझर्व्ह बँक 2025च्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 जानेवारीपासून बँकिंग काही नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम कोट्यवधी नागरिकांना पडू शकतो. रिझर्व्ह बँक हे नियम बँक खात्यावर लागू होणार आहे. कोणत्या प्रकारचे बँक खाते बंद होणार आहेत या जाणून घेणार महत्त्वाचे आहे. आरबीआयने फसवणूक प्रकाराच्या रोखण्यासाठी बँकिंग क्षेत्रातील पारदर्शक आणि डिजिटायझेशन प्रोत्साहन देण्यासाठी सायबर गुन्हेगारीला धक्का कमी करण्यासाठी हे निर्णय घेतलेला आहे. गेल्या 12 महिन्यांपासून ज्या बँक खात्यांमध्ये कसल्याचा व्यवहार झालेला नाही ती खाते बंद करण्याचा आरबीआयने निर्णय घेतलेला आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे जी खाते 12 महिन्यापेक्षा अधिक काळ बंद असतील ती खाते बंद होतील. ज्या बँक खात्यामध्ये गेल्या 12 महिन्यापासून किंवा अधिक काळापासून कोणतेही व्यवहार झालेले नाही त्यांना इनॲक्टिव्हिटी कॅटेगरीमध्ये टाकले जाईल. एखाद्या खातेधारकांना 1 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ कोणताही व्यवहार केलेला नसेल तर ते खाते इनॲक्टिव्हिटी कॅटेगरीमध्ये टाकले जाईल. तुम्ही आवश्यकता असलेल्या बँकिंग संपर्क करून इनॲक्टिव्ह करू शकता. फसवणुकीच्या प्रकारांमुळे वाचवण्यासाठी हे निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्या खातेधारकांना दीर्घकाळापासून शिल्लक रक्कम शून्य असेल असे खाते देखील बंद केले जाणार आहे. खातेदाराचा दुरुपयोग टाळण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. ग्राहकाच्या त्यांच्या खात्यावर वारंवार उपाय करण्यासाठी देखील प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल टाकण्यात आलेलं आहे. तुमच्या खात्यात दीर्घकाळापासून व्यवहार झाला नसल्यास बँकेच्या जवळच्या शाखेशी जाऊन ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे. ज्या खात्यामध्ये 2 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळास कोणतेही व्यवहार झालेला नसेल तर ते खाते डॉर्मंट खाते म्हणून ओळखले जातात. ही खाते सायबर गुन्हेगाराच्या निश्चितीवर असतात. त्याचकडून ही खाते हॅक होतात आणि त्यांचा वापर लोकांच्या फसवणुकीसाठी केला जातो. दरम्यान सामान्य नागरिकांना अनोळखी क्रमांकावरून फोन आल्यास फसवणूक पिन अथवा OTP शेअर करू नये. अनोळखी व्यक्तीसोबत तुम्ही तुमच्या बँक खात्याची तपासणी शेअर केल्यास नुकसानीचा सामना करावा लागू शकतो.